तो आगे बताओ। हम लिखवाएंगे, मेरे मरने के बाद वो सब फंसेंगे। कौन कौन सा फंसेंगे, कौन सा फंसेगा? पुलिस वाले फंसेंगे, हाँ। फंसेंगे वो लोग, वो सब फंसेंगे। वो मारना चाहते हैं। क्यों मारना चाहते हैं? वो ना मारना चाहते हैं, वो नहीं चाहते लड़की दिए। हा जो व्हिडिओ आहे, हा जो व्हिडिओ आपल्याला शेअर करताना अत्यंत वेदना होत आहे, दुःख होत आहे आणि आपण माणूस असल्याचीच लाज, स्वतःचीच लाज वाटते. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहता, हा जो व्हिडिओ आपल्याला मी शेअर करतोय, अत्यंत वेदनेनं, अत्यंत दुःखानं, दुर्दैवानं हा व्हिडिओ शेअर करावा असा वाटला. राजस्थानमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती 30 नराधमांनी 5 दिवस अत्याचार केला. राजस्थानमध्ये एका 13 वर्षाच्या नाबालिग, एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती 30 हैवानांनी, 30 नराधमांनी एका हॉटेलमध्ये 5 दिवस अमानवी अत्याचार केला. कल्पनाही करता येत नव्हती अशा वासनेच्या शिकार, अशा वासनेला ती चिमुरडी 13 वर्षाची अल्पवयीन मुलगी ती बळी पडली. कल्पनाही करता येत नाही अशा वासनेच्या वेदनेला तिला सामोरं जावं लागलं आणि त्या वेदना ती बोलत असताना तो व्हिडिओ आहे. त्या वेदना कशात तिनं सहन केल्या असतील, तिला धड दिसत नाही, बोलता येत नाही. त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी आपल्या वेदना बोलण्याचा प्रयत्न करते, तो हा व्हिडिओ आहे. आणि खरंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण माणसाच्या समाजात राहतो याची शंकाच येते, लाज वाटते हो. 13 वर्षाच्या मुलीवरती 30 हैवानांनी 5 दिवस केला अत्याचार. 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती 30 नराधमांनी, 30 हैवानांनी 5 दिवस केला अमानवी अत्याचार. खरंच याचा जाहीर निषेध, पुन्हा पुन्हा निषेध, जाहीर निषेध आणि जाहीर निषेध. खरंच काय बोलावं याच्यावरती हो? कोणत्या शब्दाने निषेध करावा आणि किती दिवस निषेधच करत बसायचं? काय शब्द शोधावा या गोष्टीवरती बोलावा? या भयानक, ह्या अमानवी अत्याचारावर, ह्या भयानक घटनेवरती बोलण्याकरता काय शब्द शोधावतं? लाज वाटते हो. आणि अशा एका 13 वर्षाच्या मुलीवरती इतक्या भयानक पद्धतीनं 30 लोक आणि तेही 5 दिवस अत्याचार करतात. अरे त्या 30 नराधमांना जरावी, आपण माणूस आहोत, माणसाची संवेदना थोडी जागी झाली नाही. त्या माणसाच्या संवेदनेला थोडी दया आली नाही. त्यांच्यामधील माणसाच्या संवेदनेला थोडीही वेदना नाही झाल्या. केवढा भयानक अत्याचार आहे. आणि अशा घटना ज्या समाजात घडल्या त्या समाजात आपण राहतोय, त्या समाजाचा आपण एक भाग आहोत. 13-13, 3-3 वर्षाच्या, 5-5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार होतात, पुरुषी वासनेला बळी पडतात. काय त्या राजस्थान 13 वर्षाच्या मुली? अरे विश्वासानं त्या टॅक्सीवाल्या, रिक्षावाल्याला विचारलं आणि त्यांनी त्या हॉटेलमध्ये नेऊन सैतानाच्या हवाली केलं. आणि अशा घटना ज्या देशात घडतात, अशा घटना ज्या समाजात घडतात, त्या समाजाचा आपण एक भाग आहोत याची लाज वाटते हो. आपण माणूस असल्याची लाज आणि चीड येते, लाज वाटते.
एवढंच काय, मी एक पुरुष आहे, मी पुरुष आहे, माझ्या पुरुष असण्यावरतीच मलाच पचा पचा थुकावंसं वाटतं. काय अशा जर घटना घडत असतील, अशा जर घटना घडत असतील या देशामध्ये, त्या समाजाचा आपण भाग आहोत, आपण एक पुरुष आहोत, माझ्या पुरुष असण्यावरतीच मलाच पचा पचा थुंकावंसं वाटतं. लाज वाटते, पुरुष असल्याचा बी लाज वाटते. आणि आपण या समाजाचे घटक आहोत, आपण एक माणूस आहोत, याची सुद्धा लाज वाटायला वाटते. माणुसकीला काळिमा फासणारे अशी अमानुष घटनेचा मी जाहीर निषेध करतोय. अरे जनावर सुद्धा असं वागत नाहीत रे. ती माणसं वागायला लागली, जनावर सुद्धा अशी वागत नाही. अरे जनावरापेक्षा माणसं भयानक केलेली. तुम्हाला माणसं तर कशी म्हणावली, माणसातील हैवानाने, माणसातील नराधमाने आणि सैतानाने केलेलं हे कृत्य आहे. आणि म्हणून या नराधमाला क्षणभर ही माणसं म्हणून जगण्याचा अजिबात अधिकार नाही. काय ह्या ज्या 30 लोकांनी जे कृत्य केले ना, ह्या लोकांना क्षणभर सुद्धा, एक सेकंद सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. आणि सरकारने त्यांना जगण्याची संधी अजिबात देऊ नये. तात्काळ त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, जाहीरपणे त्यांना फाशी देण्यात यावी. अरे फाशी तर द्या, कुठवर म्हणावतं. फाशी देण्याची मागणी करून आणि फाशी दिली तर सुद्धा ह्या घटना थांबायला तयार नाहीत. खरं म्हणजे या 13 वर्षाच्या मुलीवर ज्या 5 दिवस ह्या 30 लोकांनी जो अत्याचार केला आहे, तो अत्याचाराचा प्रकार जर पाहिला, अत्याचार पाहिल्यानंतर यांना फाशी सुद्धा अपुरी आहे, फाशीची शिक्षा सुद्धा यांना अपुरी आहे. हो, ह्या 30 लोकांना फाशी देऊन सुद्धा त्या 13 वर्षाच्या चिमुरड्या, 13 वर्षाच्या मुलीची वेदनेला न्याय मिळणार नाही. त्या 13 वर्षाच्या मुलीच्या वेदना हा थांबणार नाहीत, त्याला न्याय मिळणार नाही. हो, म्हणून यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमीच आहे. म्हणून मला वाटतं की यांच्यावर सुद्धा, या 13 जणांवर सुद्धा लैंगिक अत्याचार झाले पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये ते केले ना, ते हॉटेल आता बुलडोजर पाडत आहे. त्या हॉटेलमध्ये जे केलं ना, त्या हॉटेलमध्येच या 30 जणांवरती लैंगिक अत्याचार झाला पाहिजे. एकमेकांना, या 30 जणांमध्येच एकमेकांना आपापल्यावरच लैंगिक अत्याचार करायला लावा. काय आणि ह्यांच्या प्रायव्हेट पार्ट कापला जावा आणि यांच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार झाला पाहिजे, आणि तो सुद्धा 50 दिवस करा. माझं बोलणं ऐकल्यानंतर साहजिकच वाटत असेल, काय विपरीत बोलतोय. अशी कुठे शिक्षा असते होय? समाजामध्ये ज्या घटना, अत्याचाराच्या घटना गेला, त्याला अपवादात्मक ही घटना आहे. आणि म्हणून अपवादात्मक सुद्धा शिक्षा असावी. अशा घटनेला अशी शिक्षा देण्यात यावी. काय यांच्यावर सुद्धा अत्याचार व्हावा आणि ते सुद्धा 50 दिवस व्हावं, आणि यांना फाशी दिल्यानंतर यांना मशानभूमीत जाळण्याची परवानगी देऊ नये. काय मशानभूमीत माणसं जाळतात, व माणसाचा अंत्यविधी होतो. ही माणसं म्हणून घेण्याच्या अवलादीचे नाहीत, हे जनावराची सुद्धा नाही, हे हैवानाची, सैतानाची अवलाद आहेत. म्हणून ह्या अशा अवलादीला मशानभूमीत यांचा अंत्यविधी होऊ देऊ नये, मशानभूमीत यांना जाळू देऊ नये. यांना मेल्यावर, मारल्यावरती यांना कोल्या कुत्र्याच्या हवाली करा. यांना कोल्या कुत्र्याची हवाली करा, हीच शिक्षा योग्य वाटते. दुसरी काय? माझं बोलणं विपरीत वाटेल, विसंगत, कायद्याला विसंगत वाटत असेल, पण काय बोलावं अशा घटनेवर?
या अत्याचाराची घटना राजस्थानमधील ज्या 13 वर्षाच्या मुलीवर जे ह्या लोकात 30 जणांनी जी 30 नराधामाने जी 5 दिवस अत्याचार केला, काय कुठली शिक्षा द्यावी हो यांना? फाशीची शिक्षा लय कमी शिक्षा आहे हो ह्यांना. म्हणून ते बोलतोय मी, ह्यांच्यावर सुद्धा ज्या मुलीनं ज्या वेदना सहन केल्या त्या 5 दिवस, त्या वेदनेची जाणीव ह्या हरामखोरांना, या नराधामाला सुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणून ह्यांच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार झालं पाहिजे आणि ते सुद्धा 50 दिवस झालं पाहिजे आणि ह्यांच्या प्रायव्हेट पार्ट कापला पाहिजे आणि तात्काळ क्षणभर सुद्धा विलंब न लावता कायद्याच्या इतिहासामध्ये अपवादात्मक घटना, अपवादात्मक शिक्षेची नोंद होऊ द्या. तो भारताच्या कायद्याच्या इतिहासामध्ये नोंद होऊ द्या आणि साऱ्या भारत देशाला तर जगाला दाखवून द्या की अशा प्रकारची जर घटना घडल्या असेल तर कायद्याच्या इतिहासात अपवादात्मक शिक्षा होऊ शकते. हे एकदा कळू द्या आरोपींना, हे एकदा करू द्या वाईट कृती करणाऱ्या लोकांना, हे कळू द्या एकदा. आणि म्हणून यांना मशानभूमीत अजिबात क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ फाशी द्या, तात्काळ लगेच. अपवादातच भाग म्हणून लगेच यांना फाशी, पण ते करण्यापूर्वी मी जे म्हणतो त्या पद्धतीनं करा आणि यांना मशानभूमीत जागा देऊ नका, यांना कोल्या कुत्र्याच्या हवाली करा. आणि समाजाला सुद्धा मी विनंती करतो हात जोडून, जनतेने, लोकांनी, समाजाने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका बाबा. केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका. ह्या तुमच्या बघ्याच्या भूमिका घेतल्यामुळंच अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. तर तुमच्या ह्या बघ्याच्या भूमिकेमुळं हा देश पारतंत्र्यात गेला. किती दिवस निबळट भूमिका घ्यायची, बघ्याची भूमिका. कायद्याचं राज्य हे सरकार आणि पोलीस प्रशासनाबरोबरच जनतेची सुद्धा जबाबदारी आहे हो, समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. समाजानं केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये. एखाद्या रस्त्यावर एखाद्या मुलीला जर मुलीची छेड होत असेल, मुलीवर अत्याचार होत असेल, तिचा त्रास छेड होत असेल, तर ती आपली मुलगी आहे, आपली बहीण आहे, ती कोणी तर आपल्या घरातील मुलगी आहे, या भावनेनं, या विचारानं अशा प्रकारच्या घटनेला समाजानं सुद्धा कडाडून विरोध केला पाहिजे आणि तिथं त्या संकट समयी समाजानं धावून आलं पाहिजे. समाजानं सुद्धा या बाबतीमध्ये जागरूकता दाखवली पाहिजे. केवळ अशा घटना घडलेल्या घडत आहे, एखाद्या कोणती अत्याचाराची घटना असू दे, एखादी कसली घटना असू दे, केवळ बाग्याची भूमिका घ्यायची आणि व्हिडिओ शूटिंग करायचं, ही काय फॅशन आहे? या घटना रोखण्याकरता आपण सुद्धा स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि आरोपींना, अशा घटना घडणाऱ्या नराधामाला वाटलं पाहिजे की कायद्यानं जेव्हा शिक्षा होईल ते होईल, कायद्याची तर भीती वाटलीच पाहिजे, पण समाजाची सुद्धा नैतिक भीती आणि समाजाची सुद्धा भीती आणि समाजाचा सुद्धा दबाव अशा नराधमालावर असला पाहिजे. म्हणून समाज बांधवांनो, समाजानो, केवळ तुम्ही अशा घटनेच्या वरती बघ्याची भूमिका घेऊ नका. तर अशा घटना, असा धोका आपल्या घरापर्यंत कधी येईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून या देशाला काय नाव आहे? या देशाला आपण भारत माता म्हणतो. काय भारत माता म्हणतो, अभिमानानं आपण काय बोलतो, जगातला एकमेव देश आहे की त्याला आईच्या नावानं समजलं, त्याला माते समान समजलं जातं, भारत माता म्हणतो. पण या भारत माते, या भूमीमध्ये, या देशामध्ये 3-3 वर्षाच्या मुलीवर, 5-5, 6-6 वर्षाच्या, 13-13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होतात, त्यांची हत्या केली जाते. अरे ह्या देशाच्या मातृत्वावरच आपण बलात्कार आणि अत्याचार करतो आहे. कसलं भारत माता? भारत माता म्हणायचे आपण लायकीचे आहोत? आपल्या समाजावरती जर 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती 30 जण 5 दिवस अत्याचार करतात आणि आपण कसले काय भारत माता म्हणायचं? लाज वाटते हो. म्हणूनच मला या गोष्टीचा निषेध करत असताना, मी एक पुरुष असण्यावरती माझ्या पुरुष असण्यावरती मलाच पचा थुंकावंसं वाटतं.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींच्या शिक्षणातून सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. मुलीचं शिक्षण आणि मुली, सुशिक्षित मुली, शिकणाऱ्या मुलींचं शिक्षण हे देशाचं भवितव्य आहे. शिकलेल्या मुली ह्या देशाच्या भवितव्य आहे. आणि ह्या देशाच्या भवितव्यावरतीच बलात्कार झालेला आहे. या देशाच्या भवितव्यावरतीच बलात्कार होत आहे. फार मोठी शोकांतिक आहे, दुर्दैव आहे. आणि या देशाचे पंतप्रधान सन्माननीय माननीय नरेंद्र मोदी म्हणतात बेटी पढाओ बेटी बचाओ. आणि व्यवहारात काय व देशात काय चाललंय बघा जरा. खरं म्हणजे बायका पोरं लेकरं बाळ नसणारा पंतप्रधान या देशावर देशाचा पंतप्रधान आहे. नसू द्या तुम्हाला एखादी मुलगी, नसू द्या तुम्हाला लेकरं बाळ कुटुंब, पण जनतेच्या लेकरा बाळाचं संरक्षण करण्याचं जबाबदारी पंतप्रधान म्हणून आपण घ्यावं. असणाऱ्या कायद्याची कडक अंमलबजावणी करा. आणि ती मुलगी, जो व्हिडिओ आहे, व्हिडिओमध्ये ती मुलगी बोला येत नाही हो, तरीसुद्धा ती मुलगी कशी बशी ती बोलते आहे. ती मुलगी दवाखान्यामध्ये ते बोलून दाखवते आपल्या वेदना. ती पोलिसाच्या संदर्भामध्ये सुद्धा तर काहीतरी म्हणते आहे की मेरे मरने के बाद मार डालेंगे, मुझे मार डालेंगे. काहीतरी सांगते की पोलिसांच्या संदर्भात सुद्धा काहीतरी सांगतील, मला पोलीस मारतील. हे काही तर पोलिसांच्या संदर्भामध्ये ते बोलती. तिचा ते व्हिडिओ पाहून संबंधित ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते गेलेले आहे किंवा तिला ते आणलेलं आहे त्या संबंधित पोलीस प्रशासनाशी सुद्धा चौकशी करावी आणि त्यांच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई आणि त्यांच्यावर सुद्धा कठोरातील पोलीस प्रशासनावरती सुद्धा मुलीच्या म्हणण्यानुसार जर दोषी निघत असेल या प्रकरणाच्या सखोल खोलात जाऊन संबंधित जे कोणी असतील, जे कोणी याच्या पाठीमागं असेल, तो हॉटेल मालक असेल, कुठलाही मोठा मालक असेल, पोलीस प्रशासन असतील, संबंधित नराधमा असतील, त्यांना जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी. त्यांची संबंधित पोलीस प्रशासनाशी सुद्धा चौकशी करण्यात यावी. आणि पोलीस हे कायद्याचे जनतेचे रक्षक म्हणून जर भक्षक बनत असलेला अशा पोलीस प्रशासनावर सुद्धा डाग लावणाऱ्या पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त व्हावण्यासाठी चौकशी करण्यात यावी. ती मुलगी जी म्हणते पोलिसांचं नाव का घेते ते या बाबतीत सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे. आणि दुसरं शेवटी म्हणेल की बाबा केवळ सरकार आणि पोलीस प्रशासनावरतीच जबाबदारी टाकून मोकळं होऊ नका. समाजाची सुद्धा जबाबदारी आहे, समाजाचं सुद्धा कर्तव्य आहे.